हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA PSY 270 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। तर चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आता इथं आहे विनिमयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, घटक क्रमांक 5 या लेसनमधून। इथं आपल्याला विचारलं आहे की सामाजिक संदर्भ आणि व्यक्तिमत्व रचना या दोन निर्धारक घटकांद्वारे विनिमय कसा नियंत्रित होतो याचे स्पष्टीकरण देता येईल का। आता आपल्याला सामाजिक संदर्भ आणि व्यक्तिमत्व रचना या घटकावरती स्पष्टीकरण द्यायचे आहे। त्याच्यासाठी आपण निर्धारक घटक व्यक्तिमत्व रचना याच्यावरती बोलूया। एकाच परिस्थितीमध्ये असणाऱ्या दोन व्यक्तीचे वर्तन वेगवेगळे असू शकते। व्यक्तिवर्तन हे परिस्थितीच्या व व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण घटकाच्या एकमेवाद्वितीय अशा संयोगाने निर्धारित केले जाते। एकाच सामाजिक संदर्भाचे प्रत्यक्षीकरण व प्रतिक्रिया व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असू शकतात। एका विशिष्ट संदर्भात मनुष्याचे स्वभावगुण दर्शवणाऱ्या ज्या प्रतिक्रिया दिसतात त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावदर्शक प्रतिक्रिया दुसऱ्या संदर्भात आढळून येऊ शकतात। उदाहरणार्थ, खेळाच्या मैदानावर धीट, आक्रमक व उत्साही दिसणारा मुलगा वर्गामध्ये लाजाळू, निरुत्साही व शेवटच्या बाकावर बसून झोप काढणारा असू शकतो। घरी पत्नीसमोर गोगलगाय असणारा मनुष्य कार्यालयात हाताखाली कारकुनासाठी कर्दनका असतो। येथे विद्यार्थ्यांच्या व मनुष्याच्या व्यक्तिमत्व रचनेत फरक पडलेला नसून परिस्थितीतील सूचक घटकाची त्यांच्या व्यक्तिमत्व रचनेशी आंतरक्रिया होऊन वर्तन बदललेले दिसते। विनिमयाचा अर्थ समजावून घेण्यासाठी व्यक्तिमत्व रचनेचा अभ्यास आवश्यक आहे। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व रचनेचे 5 प्रमुख वर्गामध्ये वर्गीकरण केलेले आहे। व्यक्तिमत्व रचनेचे घटक: क. मूल्यांकनात्मक श्रद्धा, ख. प्रेरणा, भावनात्मक परिणाम, प्रज्ञा आणि सवयी। या प्रत्येक घटकाचा आता आपण विचार करूया। क. मूल्यांकनात्मक श्रद्धा। क्रेनो व मॅसे यांच्या मते मूल्यांकनात्मक श्रद्धा म्हणजे एक प्रकारे बोधन होय। वातावरणातील घटकाशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्या घटकाचे म्हणजे वस्तूचे व व्यक्तीचे आपल्याला ज्ञान होते। ती वस्तू, व्यक्ती अथवा घटना याविषयी चांगले किंवा वाईट मत निर्माण होते। मनुष्याच्या वर्तनावरून त्याच्या मूल्यांकनात्मक श्रद्धेचा अंदाज घेता येतो। मूल्यांकनात्मक श्रद्धेचे मते, छाप अथवा ठसा व आदर्श माने असे 3 प्रकार पडतात। 1. मत हे वस्तू, गुण अथवा समूहाविषयी असते। 2. छाप अथवा ठसा व्यक्तीविषयी निर्माण झालेली मते। 3. आदर्श माने एखाद्या परिस्थितीमध्ये कसे वागावे अथवा वागू नये याविषयीच्या नियमाचे ज्ञान म्हणजे आदर्श माने। मते, छाप अथवा ठसा आणि आदर्श माने या तिन्ही गोष्टी मूलत समान स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेच्या अभिव्यक्ती होय। या तिन्ही गोष्टी विनिमयाचे नियंत्रण करतात। ख. प्रेरणा. सामाजिक वर्तनाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा हा व्यक्तिमत्व रचनेचा दुसरा महत्त्वाचा घटक होय। मनुष्याला विशिष्ट उद्दिष्टांच्या दिशेने नेणाऱ्या आंतरिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला प्रेरणा असे म्हणतात। प्रेरणा ही एक प्रचोदक शक्ती आहे ज्या उद्दिष्टाच्या दिशेने वर्तन घडून येते। त्या आधारे प्रेरणा ओळखली जाते। भूक, तहान, विश्रांती व लैंगिक प्रेरणा या जैविक स्वरूपाच्या प्राथमिक प्रेरणा होत। सामान्य मनुष्याच्या दृष्टिकोनामधून या प्रेरणेच्या तृप्तीला सर्वाधिक महत्त्व दिसून येते। जैविक प्रेरणेप्रमाणेच सामाजिक प्रेरणेचा मानवी विनिमयावर प्रभाव पडताना दिसून येतो। मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। समाजीकरणाच्या प्रक्रियेमधून समाजात कसे वागावे याचे ज्ञान मुलाला होत असते। समाजाचे सदस्यत्व टिकवून ठेवण्यासाठी त्याला सामाजिक व सांस्कृतिक आदर्श माने आत्मसात करावे लागतात। समाजाने आपल्याला मान्यता द्यावी या उद्देशाने होणाऱ्या प्रयत्नांमधून सामाजिक प्रेरणा निर्माण होतात। पूर्वानुभवातून निर्माण होणाऱ्या व ज्याची पूर्तता आंतरवैयक्तिक वातावरणावर अवलंबून असते अशा प्रेरणांना सामाजिक प्रेरणा म्हणतात। सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी विविध सामाजिक प्रेरणांची एक मोठी यादी तयार केलेली आहे। त्यापैकी सलग्नता, प्रभुत्व, संगोपन, ध्येयसिद्धी, सत्ता, संपादन इत्यादी महत्त्वाच्या सामाजिक प्रेरणा होत। प्रेरणापूर्तीचे साधने व मार्ग हे सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीला अनुसरून बदलतात। उदाहरणार्थ, भुकेच्या प्रेरणेचे स्वरूप हे सर्वत्र सारखे आहे, पण दक्षिणात्य भारतीयांना जेवणामध्ये भातच हवा असतो। उत्तर भारतीय गव्हाचा अधिक उपयोग करतात। काही कुटुंबांमध्ये मांसाहार वर्ज्य समजला जातो। आपल्याकडे ताटपाट घेऊन खाली बसून हाताने जेवणाची पद्धती आहे, तर पाश्चात्य लोक टेबल खुर्ची व
काटे चमच्याचा वापर करताना दिसतात. मानवी विनिमयात प्रेरणांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रेरणापूर्तीच्या उद्देशानेच मानवी विनिमय घडून येतो असे विधान केल्यास ते फारसे चूक ठरणार नाही. काही विशिष्ट गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनुष्य इतरांचे संबंध प्रस्थापित करतो व समूहाच्या परस्पर क्रियेमध्ये भाग घेत असतो. याच कारणासाठी विनिमयाचे अध्ययन करताना प्रेरणात्मक घटकाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भावनात्मक परिणाम. मानवी विनिमय नियंत्रित करणाऱ्या व्यक्तिमत्व रचनेचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भावनात्मक परिणाम होय. भावना, इमोशन, मनस्थिती व स्वभाव हे भावनात्मक परिणामाचे उपघटक होत. एखाद्या उद्दीपन परिस्थितीमध्ये अनुभवकर्त्यामध्ये आकस्मिक व वैशिष्ट्यपूर्ण अशी शरीरांतर्गत परिवर्तने घडून येतात. या परिवर्तनाचा जो स्पष्टीकरणात्मक अन्वयार्थ लावला जातो त्याला भावना असे म्हणतात. भीती, प्रेम, क्रोध, घृणा, द्वेष या सर्व भावना होत. या सर्व भावनांच्या परिस्थितीमध्ये रक्तदाब वाढणे, हृदयाचे स्पंदन जलद होणे, घाम सुटणे, हातापायांना कंप सुटणे, अंगावरील केस ताठ उभे राहणे, चेहऱ्याचा त्वचेचा रंग बदलणे इत्यादी परिवर्तनी अनुभवास येतात. निर्माण झालेल्या भावनेला अनुसरून आपल्या प्रतिक्रिया निश्चित होत असतात. भावनेप्रमाणेच मनस्थिती देखील विनिमय नियंत्रित करतात. एखाद्या वेळी आपल्याला आवडणारी घटना घडत असताना सुद्धा आपण त्यामध्ये सहभागी व्हायचे टाळतो. माझी मनस्थिती ठीक नाही असे कारण सांगतो. अनेक प्रसंगी माझा मूड नाही असा शब्दप्रयोग करतो. दीर्घकाळ टिकणाऱ्या शरीरांतर्गत घटनांवर मनस्थिती आधारलेली असते. संवेगाच्या तुलनेत मनस्थिती अधिक काळापर्यंत टिकून राहते. अनेक प्रसंगी संवेग निर्माण होऊन नाहीसा देखील होतो, परंतु विशिष्ट मनस्थिती निर्माण करून जातो. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी एखाद्या आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण झालेला शोक लवकर नाहीसा होतो व मनुष्य दैनंदिन कार्य पूर्ववत करू लागतो. पण चित्रपट व करमणुकीच्या अन्य कार्यक्रमाला जाण्याची त्याची मनस्थिती नसते. व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक मानसिक स्थितीचा स्पष्टीकरणात्मक निर्देशक म्हणजे स्वभाव होय. प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट प्रकारची शारीरिक मानसिक स्थिती कायम स्वरूपाची असते. अशा स्थितीला अनुसरून मनुष्य विशिष्ट प्रतिक्रिया देत असतो. अशा प्रतिक्रिया देणे हा त्याचा स्वभाव झालेला असतो. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य रागीट किंवा चिडचिड्या स्वभावाचा आहे किंवा एखादी व्यक्ती कृपण स्वभावाची आहे असे आपण म्हणतो. अशा व्यक्तीचा स्वभाव लक्षात घेऊन त्याच्याशी विनिमय केला जातो. संवेग व मनस्थिती याच्या तुलनेत स्वभाव स्थिर असतो. प्रज्ञा. प्रज्ञा हा व्यक्तिमत्व रचनेचा चौथा घटक होय. जन्मदत्त शारीरिक प्रवृत्ती व पूर्णानुभव यांच्या एकमेव द्वितीय अशा संयोगातून निर्माण होणाऱ्या क्षमतांना प्रज्ञा असे म्हणतात. बुद्धिमत्ता, अमूर्त विचारांची क्षमता ही प्रज्ञेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. गायन, नृत्य अथवा चित्रकलेची क्षमता, संप्रेषण चातुर्य यांनाही प्रज्ञा म्हणता येईल. विजेचे दिवे, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट, गणक यंत्र, अवकाशयाने इत्यादी प्रकारची वैज्ञानिक प्रगती अजंठा वेरूळ येथील लेण्यापासून ते पॅरिस येथील आयफेल टॉवर सारख्या वास्तुशिल्पांची निर्मिती या सर्व गोष्टी बुद्धी व अमूर्त विचारांच्या सर्जनशील उपयोगातून निर्माण झालेल्या आहेत. संभाषण चातुर्यातून फिरता विक्रेता ग्राहकांना आपल्या उत्पादनाची खरेदी करण्यास भाग पाडतो. आपल्या भाषण कौशल्याने राजकीय नेते जनमताचा प्रभाव बदलवू शकतात. विनिमयाला हवे तसे वळण देणाऱ्या बिरबल व तेनालीराम यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. घटनाचे सूक्ष्म अवलोकन करून त्यातून अचूक निष्कर्ष काढण्याच्या क्षमतेबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या शेरलॉक होम्स या काल्पनिक गुप्त हेरांच्या चातुर्य कथा प्रज्ञेच्या विनिमयावरील प्रभाव दर्शवितात. सवयी. महत्वाच्या दोन अध्ययन प्रक्रियेवर सवयीची निर्मिती अवलंबून असते, ज्यामधील परस्पर संबंध शिकण्यात आलेला आहे. अशा विशिष्ट वर्तन शृंखलाची निर्मिती ही प्रथम अध्ययन प्रक्रिया होय. पूर्वानुभवाच्या आधारावर वातावरणातील विशिष्ट घटकांना अथवा सूचकांना प्रतिक्रियेच्या स्वरूपात ह्या वर्तन शृंखलाची आपोआप निर्मिती होणे ही दुसरी अध्ययन प्रक्रिया होय. या दोन्हीच्या संयोगाने सवय सिद्ध होते. सवयीची व्याख्या थोडक्यात अशी करता येईल. विशिष्ट प्रकारे वर्तन करण्याचं अर्जित वर्तन संघात म्हणजे सवय होय. एखाद्या परिस्थितीमध्ये एखादी क्रिया वारंवार केल्यास ती क्रिया व परिस्थिती यामध्ये संबंध निर्माण होतो. परिस्थितीशी प्रतिक्रिया अभिसंधित होते. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास ती क्रिया व्यक्तीच्या नकळत आपोआप घडून येते. अर्थात या प्रतिक्रियेची जाणीव मनुष्याला असतेच, परंतु त्याकडे मुद्दाम लक्ष दिले जात नाही. दीर्घ संभाषण सुरू करण्यापूर्वी किंवा बऱ्याच वेळानंतर एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये प्रवेश केल्यानंतर धूम्रपानाची सवय असलेली व्यक्ती सिगारेट पेटवते. ही क्रिया त्या व्यक्तीकडून आपोआप होत असते. समान सवयी असणारी माणसे एकमेकाकडे लवकर आकर्षित होतात. त्यांच्यामध्ये जलद विनिमय घडून येतो. नीटनेटकेपणाची सवय असलेला विद्यार्थी अव्यवस्थित विद्यार्थ्याला शक्यतो टाळतो अथवा फक्त कामापुरते संबंध ठेवतो. चोरून ऐकण्याच्या सवयीमुळे अर्थाचा अनर्थ झाल्याची उदाहरणे आपणास माहीत असतील. विनिमयात भाग घेणाऱ्या व्यक्तीच्या सवयीचे ज्ञान असल्यास योग्य त्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया देणे शक्य होते. इथं आपलं उत्तर संपत आहे. आता पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. या मुद्दे तुम्ही नीट
ऐकून याच्यावर तुम्ही जर प्रश्न आला या मुद्द्यांच्या आधारे तर तुम्ही याच्यावरती मनाच्या भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे. एवढी काळजी घ्यायची की पेपर कोरा ठेवायचा नाही आहे, काहीतरी मनाच्या भाषेत आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. एवढं डीपमध्ये पेपर चेक करताना बघत नाही, त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळून तुम्ही विषय लवकर चांगल्या मार्काने पास होणार. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा.